देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. आणि आज ह्यानी भजन ह्याचं भजन झालं नाही त्यावेळेस फुल कॉम असते का नाही असं होतं. म्हणजे आम्ही येणे सुखी म्हणा विकतो ह्याच्याच हातवलं. ज्यावेळेस 100% भजन असतं नाही त्यावेळेला कमल व्हावं काय कमल असं वाटतं आम्ही काय असतं ते म्हणजे हॅक झाला काय 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 झाला कसं आहे. आता ते आता म्हणजे हे पोरी म्हणजे पोरांतल्या कथा त्याचा आपला अनुभव येतो नाही का. आता बघा ते मला शिकायला सांगले की आमचं लक्ष्मी पांडवकडेच असतं आणि आहे इथं आणि ती मुंबईची लोक भाग्य मग त्या सतत सत्संग होतो ना. ते आता ते आठवलं मला ते भरत आणि कोण लक्ष्मण नाही का. भरत कुठं होता आणि लक्ष्मण कुठं सतत तो रामाजवळ होता. पण खरी भक्ती कोणाची होती भरताची. संपर्क होता काय पण आमचं कारण पूर्ण तो हे झालं होतं नाही म्हणजे राम करत होता. म्हणजे जे काय लक्ष्मण सतत राहून जेवढी भारताची जेवढी सेवा झाली तेवढी लक्ष्मण झाली नाही. समजलं का. म्हणजे म्हणणं काय म्हणजे आज सुद्धा भरत सेवा पडणे आणि लक्ष्मी सेवा आहे. आज तुमच्याकडे लक्ष्मी सेवा आहे आणि ह्यांच्याकडे भरत सेवा आहे. म्हणजे असं पण आहे असं आहे. आता ते म्हणजे वाढवले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार वचन नाही का. आणि म्हणजे ह्या भगवंताच्या कुळाचार वाढायचं म्हणजे भगवंताची लीला सांगणं नाही का. आणि भगवंताची लीला सांगणं म्हणजे भागवत कथा. भागवत कथा म्हणजे काय भगवंताने हे केलं भगवंत हे केलं ते केलं नाही का. म्हणजे भगवंताबद्दल गुणगान करणं भगवंताचं गुणगान करणं म्हणजे भागवत कथा. आणि जे भागवत कथा सांगतात ते भागवताच्या भागवतकार काय भगवंताच्या कथा सांगतात ते भागवतकार. आता ह्याने काय सांगितलंय जिसका कोई होता नाही उसका खुदा होता है नाही का. हा भाव ठेवा माझं कोण नाहीये मला काय मुलं नाही कोण संसार नाही मला काय 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 नाही हा भाव ठेवा. तेव्हा जिसका कोई होता नाही उसका खुदा होता है भवानी इसका एक भगवान होता नाही काय. नाहीतर माझा हा मुलगा आहे मला बघणार आहे बरोबर लाथा करतोय. लग्न झालं की लगेच कुठं वृद्धाश्रम कुठं नाही का. यासाठी जे आज आपल्याकडे भागवतकार सुद्धा आहेत भरत सुद्धा आहेत लक्ष्मण पण आहेत काय काय बघा. आणि देव सुद्धा सगळं तुमचाच आहे. देव तुमचाच देव आहे. तुमच्या शिवाय देवाला कोण नाही 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 काय म्हणतो तुमच्याशिवाय देवाला कोण नाही. उलट घ्या म्हणता देवाशिवाय मला कोण नाही देवाला वाटवलंय ह्याच्याशिवाय मला कोण नाही उलट आहे. ही भक्ती म्हणायची नाही देवाशिवाय मला कोण नाही. आता तोच होत देवाला वाटेल तुझ्याशिवाय मला कोण नाही बाबा. तुमचा तो जप करतो तुमच्या ह्या मंडळीचा हा जप तर यांना विणू सापड आहे भुई समजल्याना. देव धरला पंडित चो कसा तुम्ही पकडा द्यायला नाही का ते समजलं नाही का. आणि त्याच्यामुळे मग ह्या देवाला वाटायला नाही भगवंता वाटतोय ह्याच्याशिवाय मला कोण नाही बाबा. हे खरं मला ओळखणारे जे मला खरं ओळखले ते माझे आणि त्यांच्याशिवाय माझा हा नामाचा प्रचार किंवा माझ्या ह्या लिलेचा प्रचार होणार नाही. आज तुम्ही ह्या त्याच्या नामाचा प्रचार करताय त्याचे गुणगान करताय त्याच्या लिलाचा प्रचार करताय तुमच्याशिवाय कोण करा हो. तुकाराम होतं नाही माझी कोण आहे. तुकाराम म्हणतात माझी तो आमची तुला कोण आहे. आता देवाला वाटायला खरोखर वाटायला बाबा तुमची मला कोण नाही. खरोखर तुम्ही हे या नामाचा प्रचार करायला खरोखर तुम्ही ह्या लोकांना त्या नामाचा किंवा त्या भगवंताचा अनुभव द्यायला नाही का. ते काय म्हणतात एक स्मरण दर्शन आणि अनुभव असं 3 गोष्टी. स्मरण दर्शन आणि अनुभव. आता दर्शनामध्ये अनुभव आहे आणि अनुभवातून दर्शन होतं. बघा हे कसं काय बाबा दर्शनातून अनुभव
आता अनुभव कसा आहे? तो अनुभव कोणाचा? भगवंताचा. पण भगवत कसा आहे? तो आनंदगण आहे. भगवत स्वरूप कसं आहे? आनंदगण आहे. आता तुम्ही समजा पंढरपूरला गेला, वारकरी ते भगवत दर्शन घेतलं, अनुभव का आला? कुठं आला अनुभव? आनंद झाले समाधान. आनंद हे अनुभव नाही. अनुभव तू म्हणता कशाला? तो अनुभव कशाला? कुठे स्वप्नात भेटला, काय विचारपूस केला, याला तुम्ही अनुभव म्हणता का? मला काय सांगायचं, दर्शनातून अनुभव. आणि अनुभवालाच काय म्हणजे दर्शन राहायचं. आणि त्या आता समजा तुम्ही स्मरणामध्ये काय होतं? दर्शन होतं. बघा पाहिजे बाबा स्मरण करा, बाबा बरोबर आहे ना. स्मरणाचं काय आलं? दर्शन. दर्शनाला आनंद झाला. म्हणजे स्मरण तेच दर्शन तेच अनुभव. बघा मग तुम्ही आता सकाळच्या पर्यंत प्रभूवर तुम्ही जे काय भजन करता, चिंतन करता, काय करताय? स्मरण करताय. स्मरणातून दर्शन होतं, दर्शनातून अनुभव येतो. अनुभव कसा आहे? बरोबर होता आनंदाचे तुम्ही आनंद तरकडे हा तो अनुभव नाही का? तुकाराम म्हणजे बघा अनुभव कसा आला? आनंदाचे डोळे आनंद तरंग नाही आहे, आनंदाचे अंगी अनुभव. हा अनुभव नाही आहे. हा अनुभव कशाचा अनुभव आहे? बरे दर्शनाचा अनुभव आहे. मग तुम्हाला होतंय की नाही बघा, तुम्हाला हे होतंय की नाही बघा. म्हणजे स्मरणातून दर्शनातून अनुभव. आता अनुभवातून सुद्धा दर्शन होतं. उलटे जावं म्हणजे बोलत म्हणजे स्मरणातून दर्शन होतं, दर्शनातून अनुभव येतो. आता अनुभवातून दर्शन होतं, दर्शनातून स्मरण होतं नाही का? आता साखरेचा अनुभव तुम्ही अनुभव कशाला? साखर आलंच दर्शन, साखर लई सवय कधी नाही का? म्हणजे उलट सोड होते ह्या क्रिया. म्हणजे येतं लक्षात समज. अनुभव म्हणजे दर्शन पण आहे, स्मरण पण आहे. मग शेवटी अनुभव, दर्शन आणि स्मरण एकच आहे. लक्षात येते बघा. मी काय समजतोय का बघा? अवघड नाही. म्हणजे आता अनुभव हा अनुभव म्हणजे काय समजून घ्यायला घोडा पेट कुठे खायला? अनुभव. देवाचा अनुभव कसा आहे? तो देव कसा आहे? बरे सच्चिदानंद आहे, आनंद घड आहे. भजन करता आनंद होतो की नाही? ते देवाचं. मग ह्या प्रत्यक्ष देवाच्या रूपाचं हे नसल्यामुळं, ज्ञान नसल्यामुळं नको त्या कपडा ठेवलेला, सुदर्शन घेतलेला, हातात धुसपण घेतलेला, काय कुराड घेतलेला असेल, काय असेल, काय ध्यानाला पटला असेल, त्याचा आणि याचा काय संबंध नाही. आणि तो ते काय म्हणतात मग ते पैसा हृदयामध्ये राहा. आनंद तैसा हृदय मला असता सुधाकार का भ्रांत काय म्हणू मुलीच एक शब्द हे करायला ते काय ते मगाशी झाला विषय याच्यामध्ये 6 प्रकारचे सुख संसारातून 6 बदल. म्हणजे आरोग्य चांगला असावं, बायको चांगली मिळावी, भरपूर पैसा मिळावा, मुलं चांगली असावी, नंतर रोज चांगला मजा करता येईल असे पैसे मिळाले. या 6 प्रकारच्या सुखाचे असं हे सरसुख नाही का? पण हे ते काय म्हणतात ते ह्या सरसुखाची अपेक्षा दुसरं काय सांगितलं मग अशी काय ते वास्तविक जीवन. काय वास्तविक जीवन आणि हे सरसुखाच्या अपेक्षा ह्याच्या मेळ बसत नाहीये. वास्तविक जीवन तुमचं वेगळं आहे आणि त्याच्यापासून तुम्ही नको त्या अपेक्षा करत बसलाय. शेवटी आमच्या देशात पैसा नाहीये, हे वास्तविक जीवन आहे. मग तुम्ही ते पैसे मिळावं ह्याची अपेक्षा करताय. वास्तविक जीवनात तुमचा पैसा नाहीये, तुमच्या हातात पैसा नाहीये, येणार नाहीये. वास्तविक जीवनामध्ये तुम्हाला ते प्रापंचिक सुख मिळणार नाहीये, वास्तविक जीवन आहे. पण त्या प्रापंचिक सुखाची तुम्ही काय करता? अपेक्षा करताय. तिथं काय होतं? अपेक्षा बरं. आता इथं काय म्हणते म्हणजे सर्व सुखाची अपेक्षा असते,
पण वास्तविक जीवनाचं वेगळं असतं, त्याच्यामुळे ते जमत नाही आणि त्यामुळे ते वास्तविक जीवनामुळं ते सरळ सुख मिळत नाही. आणि सरळ सगळं सगळं आलं लक्षात, सरळ सुख सुटलं का, बायको सुख पाहिजे, मुलाला सुख पाहिजे, पैशाला सुख मिळालं पाहिजे, आरोग्याला सुख मिळालं पाहिजे, अजून काय ते जे का नात्याला सगळं सुख पाहिजे, त्याला सर्व सुख असतं. हे सर्व सुख, या सर्व सुखाची अपेक्षा असते, पण वास्तविक जीवनामध्ये नाहीये. मग आता म्हणजे ते सर्व सुख तुम्हाला नाहीच आहे, वास्तविक जीवन वेगळं आहे. तुकाराम नाही सर्व सुखले आलो सर्व अलंकार, हे कसं काय बाबा, काय केलं काय? आता त्याची काय बायको चांगली होती, कर्कश होती, पैसा होता, आज काय लोक तू कशा कोण बोलतो तर सर्व सुखले आलो सर्व अलंकार, का बरं सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंद निर्भर तसं नाही का, काय घ्यायला ते असं आहे. ते सगळं जे आता आपलं मला काय सांगायचं ताईने काय म्हणलं, हे भागवतकार नाही का, भगवंत लीला सांगतात ते भागवतकार. आता ह्या जर मगाशी ते ताईने जे काय सांगितले की दृष्टात सिद्धार्थ किंवा ते कथा सांगितली ते शास्त्रात नाही आहे, हे लिहून सांगलं सगळं हे भागवतकार. त्याने जो अनुभव लिहून ठेवला त्या सुद्धा पुराण होणार भागवत होणार. भागवत मध्ये काय सांगितले, भगवंताच्या लीला सांगितले, भगवत लीला म्हणजे भागवत कथा. ही सगळी आपले भागवतच आहेत नाही का. सर्व आता काय झालं, सर्व म्हणजे जिसका कोई होता है उसका खोता होता है, काय म्हणतात जिसका भगवान एक होत आहे, पण तुम्हाला कोणी नाहीये निश्चित झाला पटेल, मला कोण नाही आहे असेल बायको काय उपयोग नाही, मुलं आहेत का उपयोग नाही का. त्यामध्ये हा भाव असेल की नाही, मला कोणी नाहीये म्हणून त्या तुझं दिवस होते. आज जर माझं मुलं आहे, मला बायको आहे, माझं घर आहे, माझं हे आहे, माझं मन म्हटलं बस नाही काय उपयोग नाही. आणि जेव्हा तुम्ही ह्याच्याबद्दल तुम्ही विरत असाल, या संसाराबद्दल या जे काय असं प्रॉपर्टी बद्दल विरत असाल, त्यात काय काळजी लिहायचं लिहू नको नाही का, असा तो विषय घ्या पुढे.